हाय हॅलो नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला होमिओपॅथिकच्या एका औषधाची माहिती सांगणार आहे. ते औषध कोणतं आहे ते आधी बघून घ्या. ते आहे जॅबोरंडी मदर टिंक्चर. इथे मी तुम्हाला जॅबोरंडी SBL कंपनीच्या मदर टिंक्चरबद्दल माहिती सांगत आहे. कोणत्याही कंपनीचं हे कंटेंट, जॅबोरंडी हे कंटेंट असलेल्या औषधाचे काय उपयोग आहेत ते मी सांगणार आहे. तर पिलोकार्पस जॅबोरंडी ह्या वनस्पतीपासून हे औषध बनवलेलं आहे. तर या औषधामधलं पिलोकार्पिन हा जो कंटेंट आहे त्याचा होमिओपॅथीमध्ये केसांसाठी खूप जास्त उपयोग सांगितलेला आहे. केसांचा समस्या कोणत्या, तर हेअरफॉल असेल, ग्रे हेअर होणं असेल, डॅन्ड्रफ असेल किंवा टक्कल पडणं, या सगळ्या समस्यांसाठी याचा उपयोग होमिओपॅथीमध्ये खूप छान पद्धतीने केलेला आहे आणि याचे रिझल्टसुद्धा खूप छान आहेत. याचा इंटेक केला जातो. इंटेक कसा करायचा त्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागतो. एक्सटर्नली कसं ॲप्लाय करू शकतो त्याच्या मी थोडक्यात तुम्हाला इथे टिप्स देणार आहे. थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये याचे 10 ते 15 थेंब टाकायचे आहेत आणि कापसाच्या बोळ्याने हे तुम्हाला स्कॅल्पवरती ॲप्लाय करायचं आहे. किंवा गुलाबजल स्प्रे बॉटलमध्ये घ्या आणि याचे 15-20 थेंब घ्या आणि त्यानंतर तो स्प्रे तुमच्या केसांच्या मुळांना ॲप्लाय करू शकता. त्यानंतर हेअर वॉश करायची गरज नाही पडत. फक्त यानं थोडेसे केस ड्राय होतात, त्यामुळे केस धुवायच्या 1 तास आधी जर हे अप्लाय केल्यानंतर हेअर वॉश केला तर ड्रायनेस जाणवणार नाही आहे. तसंच 1 चमचा जर हेअर ऑइल घेतलं आणि त्याच्यामध्ये याचे जर 10-15 थेंब टाकले आणि त्यानं केसांच्या मुळांना मसाज केला तर त्याचे सुद्धा रिझल्ट खूप छान आहेत. तर एकदा असं जॅबोरंडी कंटेंट असलेलं हे होमिओपॅथिक औषध केसांच्या समस्यासाठी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे रिव्ह्यू मला कळवा. आणि अजून नवनवीन माहिती जर हवी असेल तर त्यासाठी मला फॉलो करा. माझी माहिती ज्यांना गरजेची वाटते त्यांच्यासाठीही शेअर करा आणि थँक्यू.